ती स्वायत्त संस्था आहे असं कुठेही सांगितलेलं नाही पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट मध्ये की जर इकडे असेल तर तुम्ही इकडे देऊ नका. ती स्वायत्त संस्था आहे, ते त्यांचा निर्णय देऊ शकतात, का नाही देऊ शकत. आणि जर तुम्हाला पटलेला नाही निर्णय तर त्याच्या विरोधात तुम्ही सुप्रीम कोर्टात गेलाय. हा इलेक्शन कमिशनचा निर्णय जर बरोबर नसेल तर सुप्रीम कोर्ट आमच्या आर्ग्युमेंट नंतर ठरवेल ना. पण इलेक्शन कमिशनला त्या काळामध्ये तो निर्णय घेण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाची मी तुम्हाला केस सांगितली हम्म 1971 ची सादिक अली वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ हम्म इंडिया. त्याच्यामध्ये ट्रिब्युनलला पूर्ण अधिकार दिलेला आहे. हे कोर्ट कसे काय सांगतात की त्यांना अधिकार नाही. यांच्या मनाप्रमाणे जर निर्णय लागला नाही तर मग निवडणूक आयोग घटनाबाह्य काम करतं. हा हेच यांनी मागे सुप्रीम कोर्टाच्या वेळी ज्यावेळी चंद्रचूड साहेबांच्या कोर्टात जे प्रश्न विचारले गेले त्याच्यामध्ये हे आनंदी होते. ज्यावेळी निर्णय वेगळा लागला त्यावेळी यांनी कोर्टाच्या विरोधात स्टेटमेंट दिल्या की हम्म सुप्रीम कोर्ट दबावाखाली आहे म्हणून. तर उभाटाची ही परिस्थिती ठरलेली आहे. त्यांच्या बाजूने काय झालं तर मग सगळं घटनेच्या प्रमाणे चाललंय. त्यांच्या विरोधात काय झालं तर मग हे घटनाबाह्य आहे. त्याच्यामुळे असं काही नाही. इलेक्शन कमिशननी त्यांच्या नियमाप्रमाणे पॅरा 15 प्रमाणे हा जो त्याच्यामध्ये क्लिअर कट दिलेला आहे की सिम्बॉल दे कॅन गिव्ह, तिथे असं सांगितलेलं नाही की इकडे आहे म्हणून तुम्ही इकडे देऊ नका, हे सांगितलेलं नाही. हम्म त्याच्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णय योग्य आहेत. आमचे वकील ज्यावेळी कोर्टात सांगतील त्यावेळी हेच सांगतील आणि ते मुद्दे तुम्हाला पटतील. ठीक आहे एक ठीक आहे बाजू ऐकून आपण इकडे अर्ध्या हळकुंडात पिवळं होऊन आम्हीच बरोबर आहे असं बोलणं हे सर्वस्वी चुकीचं आहे.